इंडस्ट्री फ्रेंडशिपमधला तुला काय वाटतं सगळ्यात जास्त रेड फ्लॅग कोणता वाटतो तुला? रेड फ्लॅग मला असं वाटतं जो मी रिसेंटली खरं तर एक्सपिरियन्स केला आहे की when it comes to making some professional choices about yourself and just because you are not in a friend's production or whatever and then when the ego hits ते जे काही फेस करावं लागतं ते दॅट इज व्हेरी भयानक. आणि मला असं झालं की आपण जीव लावतो एक मैत्रीण म्हणून आणि मग त्यानंतर जे काही एक वेगळंच रूप दिसतं कारण तू माझ्यासोबत काम नाही केलं याची मला भीती बसली आहे मनात आत्ता व्हेरी ऑनेस्टली. आणि जे मी म्हटलं रोजेशियाचं वगैरे किंवा हे काय इट इज मोर बिकॉज ऑफ स्ट्रेस लेवल्स अँड बॅड हॅबिट्स अँड एव्हरीथिंग कंबाईंड अँड देन दॅट स्किन कंडिशन हॅपन्स टू यू. तर त्याचं होण्याचं कारण सुद्धा साधारण हेच होतं की सम things happened and I left being from one thing to go in something other. आणि मग द इगो हेट आणि मग नंतर जे काही म्हणजे 7-8 महिने कंटिन्युअस जे काही चिडचिड चालली होती and I was apologizing a lot and then I was like why am I apologizing for something that I professionally want to do. ती माझी चॉईस आहे मी काय करायचं काय नाही ते वगैरे. तर इट वॉज अ व्हेरी व्हेरी बॅड स्पेस टू बी इन. त्यामुळे मी जरा धसकाच घेतलाय व्हेरी ऑनेस्टली. म्हणजे आय लाईक मेकिंग फ्रेंड्स, आय लाईक बिईंग विथ पीपल वन ऑन वन, पण त्या पलीकडे मला जरा मी कितपत जीव लावेन मला इथे आहेत तुझे इंडस्ट्रीमधले फ्रेंड्स आहेत खूप नाही जवळचे आहेत का? आपले म्हणण्यासारखे? खूप नाही आहेत. कारण मी तुला नाही बघितलं कुठल्या पार्टीज मध्ये वगैरे जास्त कधीच नाही बघितलं. म्हणजे तू मालिका करत होतीस तेव्हा ज्या काही झीच्या पार्टीज व्हायच्या तेव्हा तू दिसली असशील. त्यानंतर मी तुला खूप असं पार्टीजला नाही बघितलं कुठेतरी किंवा असं मी तुला कॉन्स्टंट तुझी इव्हेंट्सला हजेरी नाही बघितली. नाही आय एम नॉट अ पार्ट ऑफ एनी ग्रुप ॲज सच की या फ्रेंड्स ग्रुपमधला मी पार्ट आहे किंवा या असं काहीच नाही आहे अजिबातच. आणि मी म्हटलं तसं की मला ना काम करून आल्यावर परत घरी कामाच्या गोष्टी नसतात बोलायच्या. त्यामुळे आय रादर मेक फ्रेंड्स फ्रॉम कम्प्लिटली डिफरंट प्रोफेशन्स सो दॅट कम्प्लिटली वेगळ्याच गप्पा होतील, वेगळं काहीतरी नवीन बघायला मिळेल, शिकायला मिळेल. आय एम रादर मोर इंटरेस्टेड इन दॅट. ओके. आणि ना म्हणजे ग्रुपिझम बद्दल तर आता सगळेच बोलायला लागलेत की ग्रुपिझममुळे तुम्हाला कामही मिळतात, ग्रुपिझमचा तुम्हाला फटकाही बसतो. काही जण असं म्हणतात की चांगलं आहे ना की कम्फर्ट झोन असतो आपापल्या माणसांबरोबर काम करायचा, पण बाहेरच्या बघणाऱ्या माणसांना असं वाटतं की अरे तेच दिसतंय किंवा दुसरं कोणाला एक्सप्लोरच केलं जात नाहीये. राईट? तू तर इंडस्ट्रीचा एक पार्ट आहेस रसिका. तू भलेही खूप नशील काम करत तरी तू बघतेस इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोजेक्ट्स येत आहेत ते. तुला असं वाटतं की ग्रुपिझममुळे ॲक्च्युली ज्यांच्यात चांगलं पोटेन्शियल आहे, जे ते काम डिझर्व करतात ते त्याच्यापासून लांब राहत आहेत? जे करतायत तेही डिझर्वच करतात, नाही असं नाही. चांगलीच गोष्ट आहे ती पण या म्हणजे मला असं वाटतं की ना डिरेक्टर्स म्हणून सुद्धा किंवा काही प्रोडक्शन हाऊसेस म्हणून सुद्धा आपणच आपल्याला चॅलेंज आणि एक्सपांड केलं पाहिजे. म्हणजे कम्फर्ट झोन इज अ थिंग, ठीक आहे बरोबर आहे, त्यात हा माझा मित्र तो माझा मित्र वगैरे सगळं छान आहे, पण तुम्हाला स्वतःला चॅलेंज करावं असं नाही का वाटत? किंवा प्लेस युअर बेट्स ऑन युअर आर्ट फॉर रिसिव्हिंग द मनी फ्रॉम इट. म्हणजे मी माझ्या माणसांवर, कारण यांच्यामुळे माझी फिल्म चालते, याच्यापेक्षा मी चांगलंच काम करतो, मग मी कोणालाही कास्ट केलं तरी माझी फिल्म चालेल. ह्या बाबतीतला कॉन्फिडन्स जरा आला तर मग नवीन लोक कास्ट होतील. मला खूप आवडलंय हे उत्तर खरंच. मी एवढे पॉडकास्ट केले पण हे असं उत्तर मी कोणाकडनं ऐकलं नाहीये. मी हेच ऐकलं की हा ठीक आहे मित्र असतात, मग कम्फर्ट झोन असतो, मग ते बजेट वाईज सुद्धा परवडतं. सगळेच अँगल्स बरोबर आहेत ग, पण काहीतरी त्याला ब्रेक असला पाहिजे ना स्वतःला. ठीक आहे.